आज इथे तुम्ही खूप संख्येने पाहून राहिले प्रभाग 2 नारी कबीर नगर मधली पाण्याची समस्या आहे। आज 6 महिने झाले आहे। 6 महिन्यापासून अधिकाऱ्यांना OCW अधिकाऱ्यांना आम्ही सांगू परेशान झाले। आता फिलहाल स्थिती अशी आहे की ह्या नागपूर शहरात कोणीही महानगरपालिकेचे नगरसेवक राहिलेले नाही आहे। त्यामुळे अधिकारी OCW चे अधिकारी झोपलेले आहे। या लोकांच्या यांच्याकडे समस्याकडे यांचं दुर्लक्ष झोपलेले आहे। 6 महिने झाले आहेत। या लोकांना पाणी पिण्यासाठी का यूज करण्यासाठी सुद्धा पाणी नाही, अशी स्थिती झाली आज या लोकांची। आम्ही कोणाला सांगू, हे यांना अधिकाऱ्यांना सांगू यांच्या कानात काही उतरवत नाही आणि आम्हाला या परिस्थितीत या उन्हातान्हात उभं राहून लेकरा बाळांना घेऊन आंदोलन करावं लागत आहे। किती गंभीर परिस्थिती यांनी आमच्यावर केलेली आहे। या पाण्यासाठी आम्हाला दरदर भटकावं लागत आहे, माझ्या जनतेला दरदर भटकावं लागत आहे। आणि हे आताचीच नाहीये, जेव्हा नगरसेवक होते 7 वर्षा पहिले कबीर नगरची 2 लाईनी होते, समर्थ नगरची 1 लाईन। 7 वर्षापासून या लोकांनी इथे पाणी नाही दिलं। आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू शकते, इथे जेव्हा मी आली तर महानगरपालिकेची गडरेची जी गाडी आहे ना, इथून पाणी नेत होते गडरेच्या गाडीसाठी, पण लोकांना पाणी यांनी देऊ नाही शकत टँकरने। आम्हाला टँकर कबीर नगर मध्ये टँकर पाहिजे ना, नळ आहेत, नळाने आम्हाला पाणी पाहिजे, हे आमचा मुद्दा नाही, आमची मांग आहे। गडकरी साहेब म्हटलं, गडकरी साहेब निवडून आले, पुन्हा त्यांचं अभिनंदनच आहे। आणि मी म्हणते गडकरी साहेबांनी जरीपट्टाकडे लक्ष न देता आमच्या उत्तर नागपूरकडे लक्ष द्यावं त्यांनी, आणि त्यांनी येऊन पाहावं स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आम्ही लोक पाण्यासाठी वंचित झालेलो आहोत, हे त्यांनी पाहावं। आमची यांनी अगर आता नळातून पाणी दिलं नाही, आम्ही धरणं आंदोलन OCW च्या ऑफिस मध्ये करणार आहोत। 6 महिन्यापासून पाणी नाही नळाले। टँकर वाले टँकर पाठवतात तर ते पैसे मागतात, नाही तर पाणी नाही देत। आणि म्हणावं की प्याचे पाणी देऊन टाकलं तेही नाही देत, मग कसं काय करावं? टँकरवाला पैसे मागते। हा, 50 रुपये 100 रुपये 10-20 म्हणणार तर 10-20चा जमा नाही का असं म्हणतात ते। जानेवारी महिन्यापासून परेशानी आहे, आतापर्यंत झेडून राहिलो। आता हे जास्त झाली आहे। कुठून जातं, कुठे जातं? कबीर नगर।